नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदित्य तटकरे यांची आजची महत्त्वाची घोषणा काय आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. दोन्हीही अपडेट महत्त्वाचे आहेत कारण का मंत्री आदित्य तटकरे यांची या संदर्भात आज पोस्ट घोषित करण्यात आलेली आहे. तर ट्विटरच्या या अधिकृत पेजवरती त्यांची पोस्ट आलेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यापैकी 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरवण्यात आल्या होत्या तर यांच्यासाठी त्यांनी पोस्ट केलेली आहे. तर त्यांची प्राथमिक पडताळणी म्हणजेच लक्षात घ्या की फर्स्ट लेवलची जी पडताळणी आहे म्हणजेच पहिली पडताळणी त्याला फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका ज्यांच्याकडून कागदपत्र पडताळणी केली गेलेली आहे. ज्या 26 लाख ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्या ठिकाणी अंगणवाडी सेविका जाऊन त्यांच्याकडून रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल तर यांचे कॉपीज घेत आहेत आणि डेटा कलेक्ट करत आहेत. तर ही पहिली प्रोसेस पूर्ण झालेली आहे अशी त्यांनी माहिती या अधिकृतच्या त्यांचे जे ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी दिलेली आहे. अजून काही ठिकाणी अंगणवाडी सेविका पोहोचलेले नाही आहेत त्या ठिकाणी देखील लवकरात लवकर कागदपत्र कलेक्ट करण्याचं काम या अंगणवाडी सेविका करणार आहेत. मग आता मी अंगणवाडी सेविकांकडे माझा अर्ज दिलेला आहे म्हणजेच मी अपात्र होते मी आता पात्र झालेले आहे पुढील हप्ता मला मिळणार आहे. तर असा समज करून घ्यायचा नाहीये. तर त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन ही पहिली पायरी होती तर ती आता पूर्ण झालेली आहे आणि याच्यानंतर संबंधित महिला बाल विकास जो विभाग आहे याकडे ही संपूर्ण कागदपत्रे डेटा आहे तो जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची तपासणी ऑनलाईन सिस्टीमच्या आधारे ही तपासणी केली जाणार आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील अशाच लाडक्या बहिणींना मागील जून जुलै या 2 महिन्याचे हप्ते आणि चालू महिन्याचा हप्ता मिळणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी या टेस्टमध्ये किंवा या स्क्रुटिनीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरतील तर यांच्यावरती कारवाई देखील करण्यात येणार आहे. त्यांना मागील जो लाभ मिळाला होता तो देखील वसूल केला जाऊ शकतो. तर आत्ताची ही मोठी अपडेट आणि महत्त्वाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरचं जे पेज आहे तर यावरती केलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या थोडा वेळ प्रतीक्षा करा. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल आणि तुमची कागदपत्र पडताळणी प्रॉपर पूर्ण होईल याच्यामध्ये तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला सगळे हप्ते मिळणार आहेत. अपात्र ठरला तर मात्र तुमच्यावरती कारवाई केली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून जुलैचे हप्ते आलेलेच आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. यूट्यूबवरती सर्च केला असता तर हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण चालू झालेले आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचे जुने जे व्हिडिओ आहेत ते दाखवून लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. अपेक्षित धरूया की या ऑगस्ट महिन्याच्या याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ते वितरणाचा GR आहे तो प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना या गणपतीच्या सणामध्ये जो ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सर्वप्रथम GR येईल आणि त्यानंतर आदित्यताई तटकरे जे आहेत तर यांचं अधिकृत ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी घोषणा होईल आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. आत्ताची ही महत्त्वाची अपडेट ज्या लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना अपात्र ठरवण्यात आलं त्यांच्यासाठी महत्त्वाची स्क्रुटिनी पहिली जे फिजिकली व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची स्क्रुटिनी ज्याच्यामध्ये तुम्ही पात्र किंवा अपात्र ठरणार त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर साधारणतः या ऑगस्ट महिना हा त्याच्यासाठी लागू शकतो. जर विलंब झाला तर सप्टेंबर महिना देखील लागू शकतो. पण यामध्ये एक महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला मागील सर्व हप्ते मिळणार आहेत. फक्त प्रतीक्षा करायची आहे. तर या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात स्वतंत्र घोषणा करतील कारण का आता त्यांनी सांगितलेलं आहे की आता पहिला फेज कंप्लीट झालेला आहे आणि दुसरी व्हेरिफिकेशन सुरू झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील व्हेरीफाय त्यांचे अर्ज होतील त्यांचं अभिनंदनच असणार आहे. पण मात्र इतर लाडक्या बहिणींना जी कारवाई आहे तर याला तोंड द्यावं लागणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांनाच दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. हप्ते वितरणाची तारीख घोषित झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा.